अर्जुन म्हणतो की किती बोलायचं असतं तुम्हाला, हा तुमचा खानदानी प्रॉब्लेम आहे का? जिभेला ब्रेक लावायला शिका मिसेस साई. समोरच्याचा मूड काय, समोरच्याची सिच्युएशन काय याचं काहीच घेणं देणं नसतं ना तुम्हाला. अर्जुन म्हणतो की मला आता शांतता हवीये आणि तो हात जोडून म्हणतो की प्लीज आता माझ्याशी बोलायला येऊ नका. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अस्मिता ही कल्पनाला म्हणत असते की मम्मा मी असले ना तर ही सायली कधीच माझ्या आवडीच्या भाज्या करत नाही. तेव्हा कल्पना तिला म्हणते की अगं अस्मिता असलीच म्हणजे रोज तर तू इथेच जेवते. आणि कल्पना म्हणते की अस्मिता घरात इतरही लोक आहेत, म्हणजे काही नेहमी तुझ्याच आवडीची भाजी करायची. असं बोलून अस्मिताचं तोंड कल्पनाने बरोबर गप्प केलेलं असतं. अस्मिता म्हणते की बरोबर पूर्ण आजी नाहीयेत ना, त्यामुळे सगळे ठरवून मला त्रास देतात. सायली पहिला एक घास खाते आणि तिला लक्षात येतं की यामध्ये खूपच मीठ पडलंय, त्यामुळे ती सगळ्यांना थांबवते आणि म्हणते की थांबा थांबा, या भाजीत ना खूप जास्तच मीठ पडलंय. खरं तर कालच्या भागात आपण बघितलं होतं का विमल व सायली या दोघींनीही वेगवेगळं मीठ टाकलेलं असतं आणि त्यामुळे भाजी खूप खारट बनलेली असते. तेव्हा विमल म्हणते की थांबा सायली ताई, मी जाते व त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट व साखर मिक्स करते, म्हणजे ती बरोबर लागेल. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की अर्जुनलाही तिने तीच भाजी दिलेली असते. तर आता इकडे मैपत हा फोनवरती बोलत असतो. त्याला पोलिसांचा फोन चालू असतो, कारण याच्या माणसांना पोलिसांनी पकडलेलं असतं. तर तेव्हा तो सॉल्व्ह करण्याच्या याच्यामध्ये सांगतो की मी तुम्हाला फ्लॅट देतो, पण तुम्ही माझ्या पंटर लोकांना सोडा. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. रविराज, प्रिया व साक्षी तिथे येतात आणि तेव्हा रविराज विचारतो की काय मैपत साहेब कोणाला फ्लॅट देतात. तेव्हा मात्र मैपत थोडासा घाबरतो आणि तो त्यांना सावरत सांगतो की नाही हो, एक लांबचे नातेवाईक आहेत, त्यांची परिस्थिती खूप बिकट आहे. तर मग म्हंटल की त्यांच्या डोक्यावरती छप्पर द्यावं, त्यामुळे आता मी त्यांना एक फ्लॅट घेऊन दिला. आणि मैपत म्हणतो की कसं आहे ना, तेवढंच पुण्य माझ्या डोकीच्या पदरात पडते. तेव्हा प्रिया म्हणते की वा, किती छान मन आहे तुमचं, किती लोकांच्या मदतीला धावून जाता तुम्ही. तेव्हा रविराज म्हणतो की ठीक आहे, चला साक्षी त्या दिवशी जिथे थांबली होती तो स्पॉट बघायला आपल्याला तिकडे जायचंय, त्यामुळे आता सगळे तिकडे जाण्यासाठी निघतात. तर आता इकडे सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतं, कारण तिच्याकडून अर्जुनला खारट भाजी गेलेली असते आणि त्यामुळे ती म्हणते की मी जाऊ का त्यांच्यासाठी वेगळी भाजी घेऊन. तेव्हा अस्मिता व कल्पना म्हणते की नाही नको, तू जाईपर्यंत त्याची टिफिनची वेळ निघून जाईल, त्यापेक्षा तू त्याला मेसेज वरती सांग की भाजी खारट झाली. तितक्यातच विमलाही ती भाजी ठीक करून आणते. तर आता इकडे अर्जुन हा ऑफिस मध्ये आलेला असतो आणि ऑफिस मध्ये येताच त्याच्या केबिन मध्ये खूप असा पसारा असतो, त्यामुळे तो खूप चिडचिड करत असतो. तर आता चैतन्य त्याला समजवतो व त्याला जेवणासाठी आग्रह करतो. त्यामुळे आता अर्जुन जेवणाला बसतो आणि मग तो एक घास खातो. तर त्याच्या लक्षात येतं की ही भाजी खूपच खारट. तेव्हा चैतन्य म्हणतो की थांब अर्जुन, काहीतरी आपण ऑर्डर करूया. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, काही गरज नाही, सगळ्यांना त्यांच्या मनाप्रमाणेच वागायचं असतं ना. खरं तर अर्जुन हा चिडचिड करत असतो, कारण ते शुक्ला केस मध्ये हरलेले असतात, परंतु बळजबरीने चैतन्य काहीतरी अर्जुनला जेवणासाठी ऑर्डर देतोच. तर आता इकडे रविराज, मैपत, साक्षी व प्रिया हे सगळे ते जागा बघण्यासाठी आलेले असतात. तेव्हा रविराज ती जागा एकदम निरखून बघत असतो आणि मग त्याच्या लक्षात येतं की इथे जवळ कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. आणि तो साक्षीला म्हणतो की अगं साक्षी, इथे जवळ कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये आणि मग आता आपण हे कसं सिद्ध करणार कोर्टात. प्रिया मनामध्ये विचार करते की साक्षी व मैपत हा काय मूर्खपणा करताय, अशी स्टोरी सांगून रविराज काय त्यांच्यावरती काही विश्वास ठेवणार आहे का. रविराज म्हणत असतो की अगं साक्षी, घटना झाल्या त्यानंतर लगेचच आलो असतो तर तुझ्या गाडीचे टायर्सचे मार्क्स, तुझ्या चपलेचे मार्क्स आपल्याला दाखवता आले असते, पण आता इतक्या दिवसांनंतर आपण कसं सिद्ध करायचं. शी रडतच नाटकं करते की सर तुम्ही तरी प्लीज असं बोलू नका ना. ती सांगते की सर मी आयुष्यात पहिल्यांदा दारू पिण्याची चुकेल आणि ह्या चुकीची मला इतकी मोठी शिक्षा भोगावी लागणार आहे का सर. डायरेक्ट खुनाचा आरोप. आणि ती नाटकं करत हात जोडत म्हणते की सर मी खरंच काही केलेलं नाही. तर आता इकडे अर्जुन हा रूम मध्ये असतो, तो फ्रेश होऊन बाहेर येतो आणि तो त्याच्या कामाची सुरुवात करतो. खरं तर त्याला केस बद्दल स्टडी करायचा असतो आणि रूम मध्ये खूप पसारा झालेला असतो. तितक्यातच सायली तिथे येते आणि ती म्हणते की सर किती पसारा करून ठेवलाय तुम्ही. आणि ती खूप बडबड करत असते आणि त्याचा त्रास अर्जुनला होत असतो. एका पॉइंटला अर्जुन तिला म्हणतो की मिसेस सायली थांबा, इनफ, कंटिन्यू कशी बडबड करू शकता हो तुम्ही. मला थोडं पीस हवाय, मला शांतता हवी आणि तुम्ही गप्प राहिला तरच मला ती शांतता मिळेल. तेव्हा सायली सांगते की सर मी फक्त इतकंच सांगत होते का वस्तू जागच्या जागी ठेवत जा. अर्जुन तिला म्हणतो की माझ्या गोष्टी कुठे
ठेवायच्या हे मी ठरवेन. अर्जुन सायलीला खूपच बोलत असतो, त्यामुळे सायलीलाही खूप वाईट वाटत असतं. अर्जुन म्हणतो की किती बोलायचं असतं तुम्हाला, हा तुमचा खानदानी प्रॉब्लेम आहे का? जिभेला ब्रेक लावायला शिका मिसेस सायली. समोरच्याचा मूड काय, समोरच्याची सिच्युएशन काय याचं काहीच घेणं देणं नसतं ना तुम्हाला. अर्जुन म्हणतो की मला आता शांतता हवी आणि तो हात जोडून म्हणतो की प्लीज आता माझ्याशी बोलायला येऊ नका. सायलीलाही आता अर्जुनच्या बोलण्याचा राग आलेला असतो आणि ती म्हणते की आता मला समजलं, आधी मला कळत नव्हतं पण आता मला चांगलं कळतंय. तुम्हाला माझ्या बोलण्याचा, माझ्या असण्याचा किती त्रास होतोय ना हे दिसतंय. पण सर आता तुम्हाला इरिटेट नाही होणार, तुम्हाला शांतता हवी आहे ना. यापुढे मी तुमच्याशी एकही शब्द बोलणार नाही आणि तुमच्या कानावर माझा आवाज पडणार नाही याची मी काळजी करून घेईन आणि हवं तर हे माझं वचन आहे असं समजा. आणि इतकं बोलून सायली आता तिथून निघून जात. तर आता खाली सगळे जेवायला बसलेले असतात आणि तेव्हा अश्विन म्हणतो की वाव आमटी खूप छान झाली आहे. तेव्हा प्रताप त्याला सांगतो की हे बघा, एखादा पदार्थ जेव्हा छान होतो ना तेव्हा त्यामागे त्या गृहिणीचे कष्ट असतात, मेहनत असते. तेव्हा मग अश्विन सायलीला म्हणतो की वहिनी आमटी खरंच खूप छान झाली. आणि असंच मग सगळ्यांचं जेवण चालू असतं आणि तिच्यातच अर्जुन तिथे येतो. अर्जुन जेवायला बसतो तेव्हा तो म्हणतो की पाणी दे मला. तो खूप सिरियसली बोललेला असतो, त्यामुळे सगळे घरातले शॉक होतात आणि मग सायली पाणी घेते आणि त्याच्या हातात न देता तिथे ठेवते. त्यानंतर अर्जुन एकदम रूडली बोलतो की मला जेवायला दे. तरीही सायली देत नसते. तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली जेवायला वाढ ना त्याला. सायली त्याला चपाती देते. तेव्हा अर्जुन म्हणतो की चपाती नाही, भात हवाय मला. त्यानंतर सायली भात घेते व त्याला वाढत नाही, त्याच्या प्लेटच्या बाजूला ठेवून देते. आणि हे सगळं घरातले सगळे बघत असतात आणि त्यांना समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यानंतर सायली त्याला लगेचच आमटी वाढत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की आमटी. त्यानंतर सायली फक्त बाउलवरचं झाकण काढते आणि आमटी दाखवते. तेव्हाही अर्जुनला वेगळं वाटतं की मलाच घ्यावी लागते, परंतु अर्जुन काही बोलत नाही आणि गपचूप आमटी वाढून घेतो. घरातल्यांना सगळं समजत असतं, परंतु कोणीच असं दाखवत नाही की आम्हाला कळतंय. सायलीचं जेवण आधी होतं त्यामुळे ती लगेचच किचन मध्ये जाते. तेव्हा अश्विन म्हणतो की वहिनी मठ्ठा आणतेस ना, आमचं पण जेवण झालंय. त्यामुळे सायली आता लगेचच मठ्ठा बनवते व ती सगळ्यांसाठी मठ्ठा घेते, परंतु अर्जुनचा ग्लास काही ती घेतच नाही. सायलीने अर्जुनसाठीही ग्लास भरलेला असतो, परंतु तो ग्लास ती किचन वरच ठेवते आणि बाकीच्यांचे ग्लास ती सगळ्यांना देते. सायली सगळ्यांना मठ्ठा देते. तेव्हा अश्विन म्हणतो की वहिनी आता मला खरं जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतं. तेव्हा अर्जुनही तो ग्लास पितो व त्यामध्ये सायलीने मुद्दामूनच मीठ टाकलेलं नसतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे असा आळणी मठ्ठा. सायलीने हे मुद्दाम केलेलं असतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत रात्रीच्या वेळेत अर्जुनने मुद्दामूनच परत पसारा केलेला असतो रूम मध्ये, त्यामुळे सायलीची खूप चिडचिड होते तो पसारा बघून आणि सायली तनतन करत ते सगळं आवरत असतं. तेव्हा अर्जुन मुद्दामूनच तिला चिडवण्यासाठी म्हणतो की नाईट म्युझिक हे मी फक्त आतापर्यंत ऐकलं होतं पण आज मी फील करतोय. तर दुसऱ्या दिवशी अर्जुन हा ऑफिस वरतून घरी येतो आणि तो रूम मध्ये सगळं बघतो तर सायलीचं सामानच नसतं. तो खाली येतो. कल्पना म्हणते की आता गेली सायली कुसुमताईकडे राहायला आणि कल्पना ही खूप रडत असते. त्यामुळे आता अर्जुनलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो की नक्की मिसेस सायली गेल्या तरी कुठे. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा भाग इथेच संपतो. तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.